थोडा टाक चल टाक काका का टाक टाक थोडा हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज खूप दिवसानंतरनं व्हिडिओ करते. महाशिवरात्रीला व्हिडिओ टाकलेले होते, त्यानंतरनं काय व्हिडिओ पडलेच नाही चॅनलवरती. आणि आज आहे शुक्रवार, धुलीवंदन आहे. सगळ्यांना होळीच्या धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता वाजलेत 11 वाजलेत सकाळचे. बाकीचं सगळं आवरले, माझी पण अंघोळ वगैरे झाली आहे. आणि आता आज म्हटलं व्हिडिओ करते कारण आता 16 तारखेला परवा दिवशी रविवारी भैयाचा साखरपुडा आहे. तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. तर त्याचीच आवरावर सुरू आहे. आज धुलीवंदनची सुट्टी आहे मला. तर आता जायचं आहे पार्लरमध्ये. आंघोळ वगैरे केली, बाकी काहीच नाही आवरले. तर म्हटलं तिकडचं सगळं आवरून येते. बॅगा वगैरे सगळं रात्रीच भरून ठेवले आणि मग दुपारी आल्यानंतर ना मग आज जायचं आहे रुईला. तिथं पण आवरावर करायची आहे. 2 दिवस झालं कारण मम्मीने पण काही केलेलं नाही. कारण काल होळीची त्यांच्याकडे दिंडी असते. त्याचा गेल्या वर्षीचा व्हिडिओ पण मी तो चॅनलवरती टाकलेला आहे. तर ती काल होती आणि आता आज पण तिचंच बाकीचं सगळं आवरण्यामध्ये जायला. मग संध्याकाळी गेल्यानंतर म्हटलं आवरावर करू. राणी पण जाणार आहे आजच. तर बाकीच्या बॅगा वगैरे सगळं भरून ठेवलं आहे आणि आता फक्त पार्लरमध्ये जायचं आहे. तर चला तिकडचं आवरून घेऊ आणि नंतर पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते. आणि आज धुलीवंदन आहे, तर आज कॉलनीमध्ये मुलांनी छान कलर खेळला. आज पण ह्यावर्षी खेळा, पहिल्यांदाच खेळा यावर्षी कलर. तर त्याचा पण एक व्हिडिओ मी काढलेला आहे, सकाळी शूट केलेला. तो पण इथं मी पुढे कंटिन्यू करते आणि बाकीचं जे रुटीन आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर धुलीवंदनला राजला मी एक पिचकारी आणली होती. ती पाठीवरती अशी सॅकसारखी अडकवायची आणि त्याला समोर 2 गण होते, त्याच्यामधून असा पिचकारीसारखा कलर येत होता बाहेर. पण ते त्याला वापरायला जमतच नव्हतं. मग त्याला असा बॉटलमध्ये कलर दे म्हटला मुलांचं बघून. त्या झाकणाला होल वगैरे करून दिलं, पण त्याला ते पण जमत नव्हतं. मग त्याच्या पप्पांनी ही एक पिचकारी आणून दिली गावामधून. मग आता तो ह्या वर्षी पहिल्यांदाच कलर खेळतोय, कारण गेल्या धुलीवंदनला तर तो फक्त 1.5 वर्षाचा होता. आणि आता ह्या वर्षी मुलांचं बघून थोडासा नादवलाय कलर खेळायला. ओढ लवकर पाणी अजून ओढ अजून टाक 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 लवकर 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 नाही मारता नाही पाणी. टाक 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 लवकर टाक लवकर. अरे पुढे धर ना, पुढे मोठीच नाही, राहू द्या आता, जाऊ द्या, काय नाही. तसं नाही तसं इथं जरी इथं जरी इथं धरायची घे परत पाणी. ओढ 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 ना पाणी. केवढ 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 ना असं इकडं माझ्याकडे. आता तू टाक. मोठी झाली पिचकारी. टाक 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 काय नाही टाक. घे तू पाणी. राजा काकाच्या नाव टाक रे. राजा काकाच्या नाव टाक रे. थांब रे काका म्हणायचं. पुढे घे पुढे. त्याचं ते जजमेंटच हुकतंय थोडस. थोडा टाक चल टाक काकाच्या नाव टाक टाक थोडा. होते मग दादा अजून बडून आला बाबा. तू टाक तू टाक तू टाक तू टाक. ओढ लवकर तू टाक तू टाक हा टाक टाक सकाळी धुलीवंदनचं ते सगळं आवरल्यानंतर ना
11-11:30च्या दरम्यान मी आले होते पार्लरमध्ये. आणि आता माझं सगळं आवरलं होतं पार्लरमध्ये. फक्त केसांना स्ट्रेटनिंग करून घेत होते. टेम्पररीच करत होते. म्हटलं तेवढाच थोडासा काहीतरी चेंज. मी आत्तापर्यंत कधीच अशी केसांसाठी कुठली ट्रीटमेंट वगैरे काही केलेली नाही आहे. स्ट्रेटनिंग पण आता मी पहिल्यांदाच करत होते. आणि पार्लरमध्ये सगळं आवरूपर्यंत मला 2.5-3 तास लागले. आणि आता एवढं स्ट्रेटनिंग झाल्यानंतर मग जायचं आहे घरी. भैया येणार आहे 4:30-5 वाजता घ्यायला. आणि आता स्ट्रेटनिंग झाल्यानंतर मग तुम्हाला फायनल दाखवते की माझ्या चेहऱ्याला कसं दिसतंय, ते सूट होतंय की नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी हे पहिल्यांदाच करत होते असं काहीतरी. आणि पूर्ण केसाला स्ट्रेटनिंग झाल्यानंतर हे असं दिसत होतं फायनल. मला पण छान वाटलं की पहिल्यांदाच काहीतरी वेगळा अनुभव होता. तर छान वाटत होतं मला पण. आणि चेहऱ्याला पण मला असं वाटत होतं की सूट होतंय ते. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि पार्लरमधलं आवरल्यानंतर घरी निघताना मला राणीचा कॉल आला. ती तेव्हा मेहंदी काढत होती. मग घरी जाता जाता मी पण तिच्याकडे गेले आणि मी पण मेहंदी काढून घेतली. कारण आमच्या कॉलनीमध्ये पण कोणी मेहंदी काढायला नाही आहे. आणि इथं कोण काढतं मेहंदी मला पण काही त्याचं एवढं माहीत नाही आहे. तेव्हा त्यांच्या घराच्या समोर एक जण काढत होतं. मग मी पण गेले तिच्याकडे आणि मी पण मेहंदी काढून घेतली. आणि सिम्पलच काढली होती मेहंदी थोडीशीच. 2.5-3 वर्षानंतर काढली मेहंदी. माझ्या डोहाळे जेवणाच्या वेळेस काढली होती. त्यानंतर आज काढली मेहंदी. आणि आता मेहंदी पण काढून झाली. बाकीचं पण सगळं आवरलंय. कारण रुईला पण कोण काढतं मेहंदी काहीच माहीत नाही. त्यामुळे म्हटलं चला इथूनच काढून जाऊ. तर आता आवरायचंय आणि जायचंय रुईला. तर आज दुसऱ्या दिवशी तोच व्हिडिओ पुढं कंटिन्यू केलाय. आज शनिवार 15 तारीख. आता आजचाच दिवस राहिलाय. उद्याच्याला रविवारी तर साखरपुडा आहे. आणि रात्री आम्ही 7:30-8 वाजता आलो रुईला. आल्यानंतर काही जेवण वगैरे केलं, त्यामुळे व्हिडिओ पुढे काही कंटिन्यू केला नाही. आणि आज ज्या काही साखरपुड्याच्या गोष्टी आहेत तर त्या पॅकिंग वगैरे करायच्या आहेत. तर म्हटलं त्या आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आता घरी मी एकटीच आहे. मी आणि राज आहेत. मम्मीने ते गेलेत परत आज कड्याला, की थोडंसं सामान राहिलं होतं ते आणायचं, जे फळं वगैरे असतात तर ते आणण्यासाठी गेले. थोडी मिठाई वगैरे राहिली आहे. आणि मम्मीच्या साड्या वगैरे पण होत्या, टाकलेलं ब्लाऊज वगैरे शिवायला, ते पण घेऊन यायच्यात. म्हणजे असे छोटे छोटे कामं आहेत तर ते करून येते म्हणले. 1.5-2 तासामध्ये येतो बोललेत. आणि मग नंतर नाही राहिलेली पॅकिंग वगैरे करायची आहे. ते फळं वगैरे, त्यानंतर मिठाई वगैरे सगळं पॅक करायचं. उद्या सगळं सामान न्यायचं, ते एका साईडला काढून ठेवायचं आहे. कारण उद्या तर सकाळपासून इतकं गोंधळ होईल. म्हटलं उद्या लक्षातच नाही राहायचं. काही विसरून राहिलं तर अंतर पण खूप लांब आहे, जमणारच नाही. त्यामुळं आजच सगळी तयारी करून ठेवायचं. उद्या फक्त आवरायचं आणि निघायचं एवढंच ठेवणार आहेत. तर ते आता येतील कड्यावरून. मग आल्यानंतर ज्या गोष्टी पॅकिंग वगैरे करायच्या आहेत, काय काय तयारी करायची आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि इथंही एवढा गोंधळ होईल म्हणूनच आम्ही येताना मेहंदी वगैरे सगळं राणीनं आम्ही सगळं तिकडूनच आवरून आलो होतो. आणि मग आता आज फक्त एवढी पॅकिंग वगैरे करायची. आणि काय काय गोष्टी कशा कशा पॅकिंग करायच्या तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच. आधी भरतोय ना असं ते घे. अजून काय हे काय मम्मी? गाठींचे कडे कलर शिवायला पाहिजे. आणि ह्या कलरच्या गाठी वरची पांढरी पिशवी करून खाली कोणी बसते त्या लोक मग तिच्या वरची बॅगांची पिशवी उचल खाली व्हिडिओ बस. तर आता सगळी पॅकिंग झाली जवळपास. मम्मीच्या हातामध्ये तो लाल कलरचा बॉक्स दिसतोय
त्याच्यामध्ये साखर भरली, साखरपुड्याला जी साखर वाटली जाते तर ती, आणि बाकी जे फळं वगैरे असतात तर ते पण असे कुंड्यांमध्ये पॅक केले आहेत. 5-6 प्रकारच्या मिठाया ज्या आहेत तर त्या पण बॉक्समध्ये पॅक केल्या आहेत. आणि आता गुढीपाडवा येतोय तर त्याच्यासाठीच्या ज्या गाठी असतात तर ते पण त्याच्यामध्ये दिले आहेत. आणि तो वेगळाच एक गाठ्यांचे कडे वगैरे तो पण काहीतरी प्रकार त्यांनी तिथं दाखवला होता तर तो पण भरलाय. बाकी मग नवरी मुलीचं मेकअपचं सामान, बांगड्या जे काही घेतलं होतं त्याच्यासोबतचं तर ते पण सगळं भरून ठेवलंय. आणि गुढी पण दिली आहे. आता नवीन वर्ष सुरू होते तर ते पण गुढी एक आहे छोटीशी अशी, तर ती पण त्याच्यासोबत दिली आहे. तरी सगळं पॅक करून झालंय. आणि आता इथं सगळं पिशव्यांमध्ये नीट व्यवस्थित भरून एका कडेला ठेवले. सगळं जेवढं उद्याचं न्यायचं सामान आहे ते इथं सगळं भरून पॅक करून ठेवलं. म्हणजे सकाळी आवरलं की फक्त तेवढ्या पिशव्या गाडीमध्ये टाकायच्या म्हणजे झालं, म्हणजे काही विसरून राहायला वगैरे नको. तर आता हे सगळं आवरता जवळपास संध्याकाळचे 7-7:15 झाले होते. आणि आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते. उद्याच्या नवीन व्हिडिओपासून तुम्हाला सगळी साखरपुड्याची जी काही सकाळपासूनची तयारी आहे तर ती सगळी बघायला मिळेल. तर चला आजचा व्हिडिओ आता इथंच एंड करते. बाय बाय.